नमस्कार, सोनस रेसिपीजमध्ये आज आपण चिकन मोमोज बनवत आहोत। हे चिकन मोमोज बनवायची सिंपल टेक्निक आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तसं तुम्हाला माहिती आहे की चिकन मोमोज बनवायला किंवा कुठलेही मोमोज किंवा डम्पलिंग बनवायच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहे, वेगवेगळे शेप्स आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो। पण आज मी अगदी सिंपल टेक्निक तुमच्याशी शेअर करत आहे। आणि चिकन मोमोज आहे म्हटल्यानंतर तुम्ही बघू शकता चिकन किती छान शिजलेलं पण आहे आणि मस्त ज्यूसी आहे। आणि यासोबत खाण्यासाठी एक मस्त चटणी आपण करणार आहोत, म्हणजे तुम्ही याला सॉस म्हणू शकता। तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या चिकन मोमोज आणि मस्त टोमॅटो चटणीला। माझ्या मुलाला तर भरपूर आवडले आहे, खात्री आहे तुम्हाला पण आवडेल। तर मोमोज करण्यासाठी सगळ्यात आधी आपण त्याचं जे कवरिंग आहे ते बनवायला घेऊ। तर हे कवरिंग जसं प्रत्येक मोमोजमध्ये असतं मैद्याचं, तसंच मी बनवणार आहे। पण आज एक छान तुमच्याशी टिप शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचे जे मोमोज आहे अतिशय छान पातळ होईल आणि अजिबात तसं पीठ खाल्ल्यासारखं लागणार नाही। तर त्यासाठी मी 1 कप मैदा घेतला, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं, किंवा 1 चमचा 1 टीस्पून म्हणू शकता। हे छान मिक्स करून झालं की आपल्या नॉर्मल पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। घट्ट मळायचं आहे, अजिबात सैल नको किंवा खूप घट्ट पण नको, नॉर्मली घट्ट आपण इथे मळून घेऊ। एकदा का हे सगळं मळून झालं त्यानंतर याला स्ट्रेच करून करून असं मळून घ्यायचं आहे। यामुळे आपली जी पारी आहे ती व्यवस्थित लाटली जाईल आणि ती जेव्हा आपण त्याचे मोमोज बनवू तर ती तुटणार पण नाही। आणि हे सगळं झाल्यानंतर आता याला आपण 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। रेस्ट करताना याला झाकून ठेवायचं, म्हणजे याच्यामध्ये कडक व्हायला नको आणि छान मॉइस्ट राहील झाकून ठेवल्यानंतर। मग तुम्ही असं एखादं भांडं झाकून ठेवू शकता किंवा ओला कापड वगैरे असेल, सुती कापड, तर तो पण झाकून ठेवला तरी चालेल। आता आपण या मोमोज सोबत खाण्यासाठी एक मस्त चटणी तयार करून घेऊ। ही मी टोमॅटो चटणी तयार करत आहे। तर त्यासाठी मी एका कढईमध्ये 1 चमचा म्हणजे 1 पळी तेल घेतलेलं आहे। तर तुम्ही 2 टेबलस्पून तेल घेऊ शकता। इथे मी सरसोचं तेल म्हणजे मोहरीचं तेल वापरलं आहे, तुम्ही कुठलंही तेल वापरलं तरी चालेल। तेल इथे एकदा का छान गरम झालं त्यानंतर आपण यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे। अर्धा मिनिट पाकळ्यांना तेलामध्ये ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला 3 मोठा साईजचा लाल टोमॅटो घ्यायचा आहे। आता इथे माझ्याकडे खूप लाल टोमॅटो नव्हता, त्याच्यामुळे हा थोडा ऑरेंज आहे, त्यामुळे चटणीचा रंग तसा येईल। पण तुम्ही लाल पिकलेला टोमॅटो घेतला तर या चटणीचा रंग मस्त लाल होणार आहे। तर ही एक टिप नक्की लक्षात ठेवा। टेस्टमध्ये आपण कॉम्प्रोमाइज नाही करणार आहे, टेस्ट छानच येणार आहे, फक्त रंगाचा फरक आहे। हे दोन्ही आपण असा रंग येतपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर मी 2 मिनिटं मीडियम गॅसवर याला छान भाजून घेतलं। आता याला आपण थंड करून घेऊ। तर हे एका प्लेटमध्ये काढू आणि छान थंड होऊ देऊ। ही चटणी तयार होतपर्यंत म्हणजे हे टोमॅटो थंड होतपर्यंत आपण आता या चिकन मोमोजचं चिकन स्टफिंग जे आहे ते तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे पाव किलो चिकन किमा घेतलेला आहे। हा चिकन किमा मी बाहेरूनच करूनच आणलेला आहे। त्यानंतर मी इथे 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातलं। त्यानंतर 1 मोठा कांदा असा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे। मीडियम कांदा असेल तर 2 घाला। त्यानंतर मी कांद्याची पात माझ्याकडे आहे तर मी ती पण छान बारीक चिरून घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आणि 4-5 मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत त्या पण घालायच्या आहे। तर हे लक्षात ठेवा, चिकन आहे आणि चिकन म्हणजे मुलं खात असेल तर तुम्ही थोडं कमी तिखट करू शकता, पण चिकनची टेस्ट मग ती अगदी छान लागत नाही। कारण कसं होतं, जेव्हा आपण नॉनव्हेज खातो ते थोडं स्पायसी खाल्लं जातं, म्हणजे आमच्याकडे तरी चिकन असेल किंवा नॉनव्हेज असेल तर ते थोडं स्पायसी खाल्लं जातं। त्यामुळे मी इथे थोड्या भरपूर मिरच्या घालत आहे। तुम्हाला जसं आवडत असेल, जेवढं तिखट तुम्हाला लागतं तेवढं तुम्ही इथे मिरच्या घालू शकता। त्यानंतर इथे आपण मीठ घातलेलं आहे चवीपुरतं। त्यानंतर इथे मी 1 टेबलस्पून सोया सॉस घातला
इथे थोडंसं मिरे घालत आहे, तर मिरपूड म्हणजे पाव चमचा तुम्ही इथे मिरपूड घालायचं आहे. अर्धा यामध्ये लिंबू पिळला आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता जे आपलं पीठ होतं ते पण छान मुरलं आणि त्याचे मी असे छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या आहे. अगदी पातळ करायच्या, खूप पातळ करायच्या आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा स्टफिंग भरलेला आहे. कडेने याला पाणी लावून घेऊ आणि या पद्धतीने असं बंद करून घेऊ. तुम्ही बघू शकता या पद्धतीने बंद करायचं, म्हणजे जेव्हा आपण बंद केल्यानंतर जशी लेयर आहे तशी बारीक लेयर आपल्याला करायची आहे. नाही तर इथे जर आपण थोडंसं दाट ठेवलं किंवा थोडंसं पीठ थोडं जाड ठेवलं तर मग ते पीठ लागतं आणि ते छान लागत नाही. म्हणून या पद्धतीने बारीक असं प्रेस करून घ्यायचं आणि या पद्धतीने जसं आपण करंजी भरतो त्या पद्धतीने भरून घ्यायचं आणि ते करंजीचे 2 कॉर्नर्स जसे असतात ते एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आणि छान प्रेस करायचं. तर या पद्धतीने आपण सगळे मोमोज तयार करून घेऊ. इथे मी सगळे मोमोज तयार करून घेतले आणि आता बाजूला इथे स्टीमर गरम करायला ठेवलं, त्यामध्ये पाणी घालून आणि ही जाळीची प्लेट त्याला तेल लावून घेतलेलं होतं आणि त्यावरती हे सगळे मोमोज ठेवून आता आपण याला 10 मिनटं मीडियम गॅसवरती स्टीम करून घेऊ. हे बघा इथे आपले 10 मिनटं झालेले आहे आणि आपण झाकण काढून बघितलं तर मोमोज किती सुंदर झाले आणि छान असे फुगलेले पण आहे. तर हे सर्व करून घेऊ. आणि हो, चटणी करताना त्यामध्ये मी मीठ टाकलं. टोमॅटो आपले थंड झालेले होते, त्यामध्ये मी मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि ते छान बारीक करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता इथे आपली चटणी पण तयार आहे. जर तुम्ही कोथिंबीर नाही घालणार तर त्याचा रंग अजून छान येणार आणि तिखटाच्या ऐवजी, म्हणजे मी तिखट पण घातलेलं आहे, तिखटाच्या ऐवजी जर तुम्ही काश्मीरी लाल मिरची थोडीशी भिजत घालून ती जर तुम्ही या चटणीमध्ये घातली तर त्याने पण आपल्या या चटणीचा रंग छान येणार आहे. तर सॉरी, माझ्याकडे ते नव्हतं त्याच्यामुळे मी असंच ब्लेंड केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली चटणी पण तयार आहे आणि मोमोज पण किती मस्त झालेले आहे. चिकन पण आतून मस्त शिजलेलं तर आहेच आणि ज्युसी पण आहे. चला तर हे चिकन मोमोज आम्ही पण एन्जॉय करतो आणि तुम्ही पण ही रेसिपी बघून नक्की घरी ट्राय करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त इझी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.